मुंब्रा परिसरात सापडलेल्या अनोळखी मृत इसमाच्या खुनाचा ठाणे गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. जुन्या वादातून खून करून ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करून खड्ड्यात पुरल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये एक अननोन डेड बॉडी मिळाली होती जी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशनला ADR अकस्मात दाखल होता. त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक श्री गज्जल API गोसावी आणि त्यांच्या टीमनं गोपनीय माहिती मिळाली की सदर माहिती समजू आहे जी बॉडी मारली होती खुनाचा प्रकार आहे. त्या अनुषंगाने युनिट 4चे पोलीस निरीक्षक गज्जल आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला. त्या तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं. फैज सुलतान मालिम आणि अल्बा सुलतान मालिम हे दोघे राहणारे शील्ड डायगरच्या हद्दीमधले आहेत. म्हणजे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये निष्पन्न झाल्या की त्या दोन्ही आरोपींनी नायकाचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने काल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींचा पोलीस कोठडी दिनांक 20 तारखेपर्यंत आहे. मयत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये 15 मार्च रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या कारणामुळे त्यांनी खून केला. नाही, वाद त्यांचा किरकोळ झाला होता, परंतु यामध्ये विशेषत्वाने जो मयत इसम आहे अमन शेखवर यापूर्वी 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर आरोपी फैजान सुलतान मालिम याच्यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलीस येथे खुनाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे आणि त्याचबरोबर एक मारामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. आरोपी हे भंडारलेला राहतात. माडाच्या कॉलनी आहेत. जवळजवळ तिथं माडाच्या बऱ्याच कॉलनी आहेत. सदर आरोपी भाड्याने राहतात. ते शी डायगर पोलीस स्टेशनला कुठे माहिती आहे का, NOC आहे का? ज्यावेळी आम्हाला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदर इसमाला खून झालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही तपास करून हा खून झाल्याचा निष्पन्न शिवीगाळ वाद झाला होता. या दोघांचा दोन्ही मयत आणि आरोपी हे दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यवसाय काय करत मित्रच होते का तिघं पण? दोघांवर केस होते ह्याच्यावर पण होती का केस? मयतावर सुद्धा मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि आरोपींवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि मारामारीचा गुन्हा दाखल आहे. ते दोघंही मयत आणि आरोपी एकमेकांचे ओळखीचे. तर कशा प्रकारे हा खून केला, कसा त्या आरोपीने मयताची प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होते की धारदार हत्यार किंवा तीक्ष्ण हत्याराने त्याचा जे मुंडका आहे किंवा ते त्याच्या शरीरापासून वेगळं केलेलं आहे. शरीरावर इतर ठिकाणी सुद्धा त्याने वार करून त्याचं खून केलं. तर मुंडकं मिळालं का? नाही, ती बॉडी आपल्याला कुजलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी ADR दाखल झाला अकस्मात नसतं त्यावेळी कुजलेल्या अवस्थेत मिळाली होती. आता तपासामध्ये अजून पुढे आपण निष्पन्न व्हिडिओ मिळाला हत्या करताना त्यांनी व्हिडिओ पण काढला होता. तो तपासाचा भाग आहे. नंतर आपण तपासात मिळवून इतर या 2 आरोपींना काही इतर लोकांनी किंवा इतर त्यांच्या सहकारी आरोपींनी मदत केली निष्पन्न होत आहे प्राथमिक चौकशीमध्ये. त्याबद्दल आम्ही अधिक पुरावा जमा करून आम्ही पुढील कारवाई करू. त्यांचा व्यवसाय काय होता? व्यवसाय काय होता त्यांचा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहे. मजुरी करत